बल्लारपूर नगर परिषदेच्या एकंदरीत या प्रभागामध्ये आपण पोहोचलेलो आहोत। आपण जाणून घेणार आहोत कारण इथे आता आपल्यासोबत उभाटा गटाचे शिवसेना गटाचे उमेदवार आपल्यासोबत आहेत। ताई देखील आहेत आणि दादा आहेत। मुळात कुठल्या समस्या आहेत इथले बल्लारशाच्या आणि लढाई कशी असणार आहे, इथल्या मुळात समस्या जनतेच्या काय आहेत, आपण कसे सोडवणार। नमस्कार, मी वैष्णवी लिचोडे। आम्ही बल्लारपूर प्रभाग क्रमांक 9ची तरक्कीची मशाल घेऊन निघालेलो आहोत। तर आमच्या वार्डामध्ये अनेक समस्या आहेत, उदाहरणार्थ रस्ते, प्रकाश नियोजन आणि लाईट, वार्ड स्वच्छता। आम्ही याच्यावर मुद्द्यावर काम करू। तसेच आमच्या वार्डामध्ये पाण्याची स्वच्छता आहे, जे बंद पडलेले बोरिंग आहेत आणि बंद पडलेले लाईट्स आहे। छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये रस्त्यांचे प्रॉब्लेम आहे, आम्ही त्याच्यावर पहिले प्रयत्न करू। त्यानंतर वार्डामधील अशिक्षित जे लोक आहेत ते पैशांनी मत विकले जातात, त्यांच्या आम्ही वोट जागृतीसाठी कार्य करू। आणि त्यानंतर मशाल आम्ही प्रत्येकाच्या दारात मशाल उज्ज्वल करू। ताई काय सांगाल, कारण गेल्या अनेक वर्षापासून घनश्याम मूलचंदानी जी काँग्रेसमध्ये होते आणि त्यांनी आता मशाल हाती घेतलेले, त्यांची सून या निवडणुकीमध्ये उभी आहे। खरं तर याचा फायदा आपल्याला होईल का, किंवा काँग्रेसची मतं काँग्रेसला नुकसान होईल याचं काय वाटतं? सर, नुकसान भरपाईचं तर मला नाही माहीत, बट आम्ही मशाल घेऊन निघालो आहे। तर चैताली मुळात इथे नगराध्यक्षपदासाठी महिला आरक्षित आहे। अशा वेळेस महिलांसाठी रोजगार असेल, महिलांचं सक्षमी असेल, किंवा गॅस सिलेंडरचे भाव असेल, किंवा जे महिलांचे जे रोजचे कामं आहेत, मार्केटचे जे सब्जी मार्केट आहे तिथले भाव असतील, यामुळे महिला त्रस्त झाल्या आहेत की बसेसच्या सुविधांमध्ये 50% जी किंमत कमी झाल्यामुळे आनंदित आहेत, काय सांगाल? बसेसची सुविधा सर, आपण रेग्युलर तर प्रवास नाही करू शकत। सर्वसामान्य लोकच बसनी प्रवास करतात। तर बसची सुविधा हे जरुरी नाही। महिलांच्या सुरक्षेसाठी रोजगार ॲज वेल ॲज वर्क फ्रॉम होम ह्या गोष्टी अंमलात आणल्या तर खूप चांगलं राहील। आणि आमची चैतालीताई मूलचंदानी शिक्षा आणि आरोग्य यावर बेसिक काम करणार आहेत। आम्ही लोकांना आश्वासन देऊ की जे आम्ही वचन दिले आहे ते पूर्ण करू। नक्की इथल्या मूळ समस्या काय आहेत, म्हणजे एखादी समस्या जे आपण निवडून आल्यानंतर पूर्ण कराल? आमच्या प्रभाग क्रमांक 9मध्ये मूळ स्वच्छता आहे। आमच्या बॅक साईडला जो नाला गेलेला आहे तिथे त्याला पॅक करणं, आणि छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये रस्ता आणि पाण्याची असुविधा, त्याच्यावर आम्ही प्रथम कार्य करू। नक्कीच आपल्यासोबत दादा देखील आहेत। कशी असणार आहे निवडणूक, कारण महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार या विधानसभा क्षेत्राचे आमदार आहेत, त्यांचा गड आहे। प्रतिष्ठेची लढाई कोणासाठी असणार? आमच्यासाठी तशी काही लढाई नाही आहे। मागील आम्ही 2016पासून या प्रभागात जे आहेत प्रत्येक समस्यावर निराकरण करण्याचं काम आम्ही केलं। मग रस्त्याचं असो, नाल्याचं असो, स्ट्रीट लाईटचं असो, इथल्या बंद पडलेल्या बोरिंग असो। ज्यावेळेस इथे वॉटर सप्लायकडून पाणी पुरवठा होत नाही त्यावेळेस आम्ही स्वतः टँकरने इथं पाणी पुरवठा केला आहे। मग ते पिण्याचं पाणी पण दिलं आहे आम्ही, आणि वापरण्यासाठी पाणीसुद्धा दिलं आहे। आमचा तो प्रयत्न आहे की आमच्या पक्षाला जर मतदारांनी जर संधी दिली तर झाकीर वाड्यात बऱ्याच बोरिंग आहेत, जे हँडपंप आहे त्याचा वापर फार कमी होतो, त्यावर आम्ही सोलर पॅनल लावून त्या बोरिंगच्या पाण्याला आम्ही पुन्हा वापरण्यासाठी तयार करतो। नक्कीच मूलभूत प्रश्न आपण सोडवणार आहात। मात्र खरंच युवक या निवडणुकीमध्ये प्रचारादरम्यान असेल किंवा निवडणुकीत सहभाग घेताना दिसत नाही। सोशल मीडिया असेल, व्हॉट्सअप, इंस्टाग्रामवरती जास्त मग्न असलेला युवा दिसतो। हा युवक भरकटलेला आहे का? युवकांसाठी काही आपल्याकडनं जाहीरनाम्यात काही वेगळं असं आपण समाविष्ट केलं आहे का? 100% आमच्या पक्षाने जे घोषणापत्र तयार केलं आहे त्याच्यामध्ये युवासाठी, महिलांसाठी रोजगाराची काय योजना करू शकतो आपण प्रयत्न करणार आहोत। आणि माझ्या प्रभागात तरी माझ्यासोबत बरेच युवक आहेत, आणि माझ्या युवकासोबत दांडगा असा जनसंपर्क आहे। मागील 9 वर्षापासून जर आपण पाहिलं असेल तर माझ्याकडे सगळ्यात मोठं जे आहे माझ्याकडे युवा शक्तीच आहे, आणि त्यामुळे माझ्या या प्रभागातून आणि ताईचा 100% विजय होईल। आणि चैतालीताईसुद्धा आम्ही या प्रभागातून मोठ्या मताधिक्याने आम्ही इथून त्यांना लीड देणार आहोत। एकीकडे मागच्या वेळेस हरीश शर्मा हे नगराध्यक्ष होते आणि भारतीय जनता पक्षांचं गड इथे राहिलेला आहे। दुसरीकडे अनुभवी कृषी संदर्भात किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील काँग्रेसच्या ज्या ताई आहेत त्या देखील अनुभवी आहेत। इकडे रेणुकाताई नगरसेवक मागे होत्या। मग अशा वेळेस त्यांचा अनुभव आणि चैतालीताई युवा आहेत, यामुळे यांच्यामध्ये कसं काय एकंदरीत म्हणजे असणार आहे, लोकांच्या मनामध्ये काय असणार? यावेळेस बल्लारपूरच्या जनतेने ठरवलं आहे
की युवांना संधी द्यायची. जर आपण कंपॅरिझन जर पाहिलं तर सगळ्यात युवा उमेदवार जे आहे शिवसेनेने दिला आहे. वेल एज्युकेटेड आहे, राजकारणाशी त्यांचा संबंध फार पूर्वीपासून आहे. त्यांच्या घरून जे आहे आपण पाहिलं असेल काँग्रेससाठी त्यांनी 35 वर्ष काम केले. यावेळेस काही त्यांच्या अंतर्गत वाद असतील, त्याच्यात मी काही बोलणार नाही. परंतु 100% चेतालीताई बल्लारपूर नगर परिषदेवर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. आज मी इथेच तुम्हाला सांगतो. नक्की ते शेवट काय आवाहन करणार मतदारांना? आम्ही मतदारांना आवाहन करते की आम्ही नगर परिषदमध्ये भगवा फडकवणार ना दादांनी सांगितल्यानुसार. आणि बल्लारपूर नगरीत प्रत्येक गल्लीमध्ये आम्ही विजयाची मशाल करणार आणि ॲज वेल ॲज आम्ही आमच्या मशालेचा प्रकाश प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणार. नक्कीच खरं तर उमेदवाराकडनं आणि अनेक असे इथे जे नागरिक आहेत, इथे मतदार आहेत, त्यांच्याकडनं देखील जाणून घेतो इथल्या काय समस्या मुळात. एकंदरीत त्यांनी सांगितलं की विकासासाठी मग ते आरोग्य असेल, स्वास्थ्य असेल, शिक्षा असेल, इथले लाईट्स असतील, पिण्याचं पाणी असेल किंवा नाल्याचा प्रश्न असेल, अशा एकंदरीत इथल्या ज्या समस्या त्या समस्या सोडवण्यासाठी त्या प्रयत्न करणार आहेत. मात्र शिवसेना उभाटा गटाने युवक वर्गांना, वेल एज्युकेटेड असतील, इंटेलेक्च्युअल असतील, अशा युवकांना त्यांनी संधी यावेळेस दिलेल्या आहे. नक्कीच मतदार ठरवणार आहेत यावेळेस कुणाची सत्ता बसणार आहे. मात्र लोकराज्य टी व्ही चॅनल प्रत्येक प्रभागात आणि प्रभागाच्या समस्या जाणून घेण्यासाठी काम करत आहे. आपण इथे देखील काही जे उपस्थित आहेत, आपण देखील युवक आहात. काय समस्या आहेत? आमची समस्या कसं आहे, पाण्याची समस्या आम्हाला जास्त आहे. पिण्याच्या पाण्याची. दादा तुम्ही काय सांगा? आमची समस्या पिण्याच्या पाण्याचीच आहे. इकडे शिक्षण असेल किंवा लाईट, स्ट्रीट लाईट असतील किंवा लायब्ररीचा युवकांना वाचण्यासाठी असेल, अशा काही सुविधा इथे आहेत वार्डामध्ये? आहेत ना. आहेत. आता फक्त पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. दादा सिम्बॉल देखील लावले शिवसेनेचा, काय सांगाल? सगळ्यात मोठी समस्या तर रोजगार आहे आणि आरोग्य आहे. आणि त्या पूर्ण होतील? हो, निवडून आल्यानंतर पूर्ण होणार. माझ्या हो दादा काय सांगाल? कारण युवक मतदान करायला तयार नाहीत. युवक व्यसनाधीन झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. युवक अशा वेळेस राजकारणामध्ये फारसा सहभाग होत नाही. तर मात्र उमेदवार सांगतात की उभाटा गटाने युवकांना संधी दिली आहे. तुम्ही युवकांना काय आवाहन करणार? की सगळ्यात जास्तीत जास्त मतदान करा. कारण असं एका मताने काय होणार हा प्रश्न न मनात घेता की एका मताने खूप काही होऊ शकतं हे त्यांच्या मनात मला वाटतं की तुमच्यासारख्या न्यूज चॅनल आणि जे सामाजिक संस्था आहेत त्यांनी पुढे न्यायला पाहिजे. आणि सगळ्यांनी मी आवाहन करतो की सगळ्यांनी जाऊन मतं द्या. जे होईल ते नाही होईल, काही न करता काही तर करून बघा की ॲटलिस्ट त्याचं पुढं काय होईल. आणि असं तुम्ही विचारलात की प्रश्न काय आहेत, प्रॉब्लेम काय, तर दादांनी सांगितलं सगळ्यात मोठा अनएम्प्लॉयमेंट तो सगळ्यात मोठा इश्यू आहे. पोल्युशन, त्यानंतर लोकांचे स्किल्स डेव्हलप होत नाहीत म्हणून मुलांना बाहेर जावं लागतं. तर आमचा असा विश्वास आहे, आता उभाटाचे उमेदवारांचं पण तुम्ही हे घेतलं, चैतालीताई आहेत, बाकी लोक आहेत, तर असं वाटतं की ज्यांच्याकडे विजन आहे, जे पुढं नाही तेच रस्ते तेच नाल्या सुधरवून किंवा तेच ते करून पण दुसरे काही कार्य ज्यांच्या विजनरी लोकांना निवडून द्यावं असं माझी इच्छा आहे. नक्कीच युवक आहेत. नक्कीच त्यांनी युवकांना लोकराज्य टी व्हीच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की युवकांनी वोटिंग करायला पाहिजे. 2 डिसेंबरला बल्लारशा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपरिषद नगरपंचायतच्या निवडणूक आहेत, त्याचं मतदान होणार आहे. तेव्हा मतदान हे बहुमूल्य आहे आणि त्याची किंमत त्यावेळेस नक्की त्या उमेदवारांना किंवा त्यांना कळतं. त्यांच्यामुळे त्यांची पोटतिडकी अशी आहे की इथल्या समस्या त्या पूर्ण होतील. मात्र युवक वर्गांनी व्यसनाधीनकडे न वळता मात्र वोटिंग करावी आणि चांगला उमेदवार, उच्च शिक्षित उमेदवार निवडून द्यावा आणि विकासाला चालना मिळावी असा देखील त्यांचा मानस.